सुरुवात ही एका प्रश्नाने होते, ओहम, मी कोण आहे या जिज्ञासेपोटी. अनेक योगी ऋषीमुनी अनेक वर्ष अनेक पिढ्या त्या रिसर्च प्रोजेक्टवरती त्यांनी काम केलं. म्हणजे आजपर्यंत या पृथ्वी तलावर मानवी प्राण्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांपैकी सगळ्यात मूलभूत अशा प्रकारचा हा प्रश्न असावा की मी कोण आहे. आणि त्या संबंध प्रक्रियेतून त्यांना त्याचं उत्तर मिळालं, सोहम, मी तोच आहे. ओहम पासून सोहम पर्यंतची ही जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेमध्ये मिळालेले जे ज्ञान आहे ते म्हणजे वेदाचं तत्वज्ञान. आणि कुठल्या प्रक्रियेतून हे मिळवलं गेलं त्या प्रक्रियेचं नाव आहे योग. त्यामुळे वेद जर सैद्धांतिक बाजू असेल तर योग ही कृतीची बाजू आहे. इफ वन इज थेरी, वेद इज थेरी, प्रॅक्टिकल. पण तेवढंच आहे की त्यावेळेला योग केवळ ध्यानापुरता सीमित असतो. याला पुढे महर्षी पतंजलीने अंतरंग योग म्हणतात. धारणा, ध्यान, समाधी, अंतरंग योग म्हणतात, राजयोग म्हणतात. त्याच्याशी हा संबंधित आहे. पण असं एकदम परस्पर ध्यान जमणं कुणाला शक्य आहे की ज्यांनी पूर्वी ज्यांनी ते योगी असले पाहिजे. गुरु सुखदेव कोणाला असा विचार केला गेला त्यांचं ठीक आहे. ज्यांची फार काही प्रगती नसेल पूर्वीच्या जन्मी त्यांनी कुठून तरी नव्याने सुरुवात केली पाहिजे. मग काय पाहिजे म्हणून जे जे काय प्रचलित होतं ते सगळं महर्षी पतंजलीने एकत्र करून अष्टांग योग सांगितला. अष्टांग योग महर्षी पतंजलीने निर्माण केलेला नाही तर त्याचे अफाउंडर म्हणतो. तर त्यांनी ते एकत्र आणून असं म्हणून ठेवलं आपल्या पद्धतीने. अर्थात केवळ अष्टांग योग सांगितला नाही महर्षी पतंजलीने. योग सिद्ध वृत्ती निरोध अशी योगाची व्याख्या केल्यानंतर अशा प्रकारच्या चित्ताच्या वृत्तीचा निरोध करण्याकरता काय काय केलं पाहिजे. काल आपण वाचत होतो, वाव वाव बऱ्याच ठिकाणी वाव वा शब्द. वाव म्हणजे किंवा हे करा नाही तर हे करा नाही तर हे करा, तुम्हाला जे जमेल ते अशा प्रकारे जवळजवळ काही नाही म्हटलं तर 10-12 तंत्र कमीत कमी त्यांनी योग दर्शनामध्ये सांगितले आहे. आणि तुमच्या प्रकृतीप्रमाणे काय करायचं किंवा सगळंच करायचं, थोडं थोडा हातभार करायचा. पण एक सामान्य माणसाकरता अष्टांग योग आणि योगदर्शन हे फार समीकरण आहे सगळ्यांच्या डोक्यामध्ये. तर केवळ अंतरंग योग कोणता सीमित असलेला वैदिक काळामधला योग हा थोडासा काय झाला, विशाल झाला. यम, नियम, आसन, मग धारणा. अर्थात आपल्याला माहिती आहे योगदर्शनामध्ये महर्षी पतंजलीने कुठल्याही आसनाचा उल्लेख केलेला नाही. पतंजलीच्या वेळी आसन नव्हती असं नाही, आसन होती. पण त्यांना इथं ज्या संदर्भात ते बोलत होते त्या संदर्भात त्या आसनाचं विवरण करावं असं त्यांना वाटलं नसावं. आसन कसं असावं, आसन कुठलंही असू द्या ते कसं असावं म्हणून त्यांनी 3 सूत्र सांगितले. सुरसुखम प्रयत्नशील ही 2 सूत्र संताबद्दल सांगतात आणि शेवटचं सूत्र त्याच्या परिणामाबद्दल सांगतात. पुढे हठयोगी हे जास्त प्रॅक्टिस आणि त्यामुळे त्यांनी माडेकर आहेत का विजयची तुमची मदत आहे जरा तिकडे बसा स्टेजवर ते जरा हात घाला म्हणजे बंद करायचं. तर हठयोगी जास्त प्रॅक्टिकल असल्यामुळे त्यांनी निसर्गाचं निरीक्षण केलं. जीवित म्हणजे सजीव तसंच निर्जीव अशा सगळ्या गोष्टींचं निरीक्षण केलं. ते जरा थोडं ते मी सांगेन नंबर वाईज झाले. आणि त्या प्रकारे आपल्या शरीराची आकृतीबद्ध केली.
आणि म्हणून जेव्हा त्यांनी सजीव वस्तूंना बघून त्यांच्या प्रकारे आकृतीबंध धारण केला, फणा काढलेल्या सापाला बघून भुजंगासन निर्माण केलं, तेच नाव त्याला दिलं. पर्वताला बघून पर्वतासन म्हटलं, वृक्षाला बघून वृक्षासन म्हटलं. केवळ सजीव नाही, निर्जीव सुद्धा धनुष्याला बघून धनुरासन म्हटलं, वगैरे वगैरे मोठी आहे. आणि त्याच्या लक्षात आलं हे सगळं केल्यानंतर जे काय परिणाम आपल्या सांध्यावर, आपल्या मज्जातंतूवर, आपल्या रक्तचलनावर जे काय झाले असतील स्नायूवरती, त्यामुळे आता हळूहळू सहजपणे सुखम आसन जमायला लागलं. म्हणजे पुढे प्राणायाम मिळेल, त्याच्यानंतर पुढे ध्यान. म्हणजे अनेक आसनांची निर्मिती जसं हठयोगाचं योगदान आहे, तसंच महर्षी पतंजलींनी 4 प्रकारचे प्राणायाम असं त्याला म्हणता येत नाही. शास्त्र आहे त्यामुळे प्रत्येक त्यामुळे आपण त्याला तज्ञ आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे त्याचं निरूपण करतो, इंटरप्रिटेशन करतो, त्याच्यात मी जात नाही. पण हठयोगी जास्त प्रॅक्टिकल असल्यामुळे जास्त स्पष्टता योग दर्शन करतात. पूरक, कुंभक, रेचक हे शब्द हठयोगाचे महर्षी पतंजली अशा प्रकारचे वापरलेले नाही आहेत. आणि अष्टकुंभक त्यांनी सांगितले. अर्थात प्रत्येक ग्रंथाचे अष्टकुंभक वेगळे आहेत. त्याच्यापैकी 6 हठप्रतिपदेमध्ये ग्रंथ सामायिक आहेत वगैरे. त्याच्याही थोडा असलेल्याचं काही प्रयोजन नाही. मुद्रा पूर्णपणे नवीन. मुद्रा ही जी कॅटेगरी आहे ही पूर्णपणे हठयोगाचं योगदान आहे. त्याच्यातही मी सांगते आता मुद्रा म्हणजे काय वगैरे. अजून एक महत्वाचं दालन साधका करता जे हठयोगाने दिलं ते म्हणजे शुद्धिक्रिया. कारण प्राणायाम जर साधू झाला तर पुढे कुंडलिनी जागृती आणि ध्यान होतं. जो काय प्रवास आहे, ज्याकरता योग आहे तो सगळा होतो. पण प्राणायाम साध्य होत नसेल. त्यांनी प्रश्न विचारला का नाही साध्य होत, तसा आसन का साध्य होत नाही म्हणून प्रश्न विचारले आणि त्याने अनेक आसनांची निर्मिती केली. तदोत्तर प्राणायाम का साध्य होत नाही त्यांच्या लक्षात आलं की नाड्या साफ नाही. कल्पना अशी आहे की 72,000 नाड्यांचं प्राण वाहतो, सगळा प्राणवायू महत्वाचा भाग आहे. अर्थात शिवसंहितेमध्ये 3.5 लाख नाड्यांचा उल्लेख केला आहे. नाड्यातून मोकळेपणाने प्राणाचा प्रवाह होण्याकरता त्या साफ पाहिजे, त्या साफ नाही. म्हणून नाडी शुद्धी करण्याकरता एक अनुलोम विलोम होता वैदिक काळात, त्याला नाडी शुद्धी प्राणायाम म्हणतात. त्यामुळे आणि हठयोगाच्या अष्टकुंभकामध्ये अनुलोम विलोम नाही, त्याचं कारण तेच आहे. पण तो तयारी करणारा प्रिपरेटरी प्राणायाम या अर्थाने त्याच दृष्टीने जसा नाडी शुद्धी प्राणायाम काम करतो त्याच प्रकारे अजून मोठ्या प्रमाणात जर जास्त विष असेल तर त्याला साफ करण्याकरता त्यांनी शुद्धिक्रिया नावाचे एक नवीन चालले म्हटलं. आणि या शुद्धिक्रिया पद्धतीने त्यांनी 6 कॅटेगरीज मध्ये सांगितल्या आणि म्हणून त्याला षटक्रिया किंवा षटकर्म. आयुर्वेदामध्ये पंचकर्म हा शब्द आहे आपल्याला याची माहिती असेल. बरंचसं साम्य आहे या पंचकर्मामध्ये आणि षटकर्मामध्ये. पण फरक पडेल मुख्यत्वे असं आहे की आयुर्वेदामध्ये काही तैलांचा, काही वनस्पती औषधींचा उपयोग केला जातो, तर हठयोगामध्ये पंचमहाभूतांचा जेव्हा उपयोग केला जातो. या पंचमहाभूतापासून सृष्टीची निर्मिती आहे तथा म्हणून आता शरीराची पण निर्मिती आहे. थोडक्यात असं की आपण आपल्या संस्कृतीमध्ये तो भाग आहे, शुद्धी हा भाग आहे. दररोज इथून आंघोळ करतो, आपण शौचाला जातो वगैरे, जे करतो ते दात घासतो, जीभ घासतो, जे काय शक्य आहे जिभवर आपली बोटं पोचू शकतील वगैरे आपण करतो नेहमी. तेच थोडंसं पुढं एक्सटेन्शन या षटक्रियाच्या माध्यमातून आपल्याला आढळतं. जिथं पाण्याचा वापर करता येत असेल, हवेचा वापर करता येत असेल, अग्नीचा वापर करता येत असेल, आकाश तत्वाचा उपयोग करता येत असेल आणि पृथ्वी तत्वाचाही उपयोग करता येत असेल, अशा प्रकारच्या क्रिया. या 6 कुठल्याही सांगणारे श्लोक सगळ्यासाठी योगाच्या ग्रंथामध्ये आहेत. हठप्रतिपदेमध्ये दौतीर 32 तथा नैतिस त्राटकम नवलिकम तथा कपालभातिश्चैतानि षटकर्माणि प्रचक्षते. या 6 क्रिया आहेत. ही कपालभाती क्रिया आहे, तो प्राणायाम नाही आहे. फरक आहे क्रिया आणि प्राणायाम.
आणि कपालभातीच्या तंत्रामध्ये फरक आहे. कपालभातीचं तंत्र प्राणायामाचं तंत्र नाही. तर या 6 मुख्य क्रिया, मूळ क्रिया, त्याचा फरक डिव्हिजन, सब डिव्हिजन म्हणतो. घेरणी संहिता ही जास्त क्रियावर जोर देणारी क्रिया. या दृष्टीने वाटते की हठप्रतिक्रियेमध्ये जे दुसरं प्रकरण आहे, प्राणायामाचं प्रकरण आहे, द्वितीयोपदेश, त्याच्यामध्ये सुरुवातीला क्रिया सांगितल्या आणि प्राणायामाची तयारी क्रियेमुळे होणार आहे. आणि विशेषतः सांगितलं की श्लेष्म जर अधिक असेल, ते कफ प्रवृत्ती असेल एखाद्या व्यक्तीची, आणि मेद जर अधिक असेल, म्हणजे स्थूलता असेल, तर निश्चितपणे क्रिया केल्याच्या प्राणायाम करू नका. आणि त्या संदर्भात असंही सांगितलं की जर त्रिदोष संतुलनामध्ये असेल तर क्रिया करायची गरज नाही. बऱ्याच वेळेला एक ढाल म्हणून काही तज्ञ लोक याचा उपयोग करतात श्लोकाचा. पण मला सांगा, आजच्या आपल्या जीवन पद्धतीमध्ये कुणीतरी हात वर करावा की माझे त्रिदोष संतुलित आहे, माझा तरी हात खाली. ज्या प्रकारची जीवन पद्धती काल निद्रेची वाट लावून ठरलेले म्हणत होतो, तर त्या संदर्भामध्ये किंवा मानसिक जे काय ताणतणाव आहेत त्या सगळ्यांचा जर विचार केला, आजच्या जगामध्ये कुणीही असा रोखोक छातीठोकपणे असा दावा करू शकत नाही की माझे त्रिदोष संतुलित आहेत. आणि असते तरी काही क्षणाला असतील, दुसऱ्या दिवशी भजी खाल्ली जातील आज आहे, मान्य आहे. पण उद्या काय काय घडणार आहे माझ्या जीवनामध्ये, आहाराच्या पातळीवरती, विहाराच्या पातळीवरती आणि मनाच्या पातळीवरती. तेच काय असं नाही. आज मला सर्टिफिकेट मिळालं तुझे त्रिदोष संतुलित आहे, म्हणजे ते मी घेऊन मिळू शकत नाही कायमचा. या क्षणी ते आहे, तुमच्या क्षणी माहिती मला नसतील ते असं. आणि म्हणून ही ढाल काही पुढं करायची काही गरज नाही, तर खरोखर क्रियांची गरज आम्हाला आहे. तर हे झालं थोडं अध्यात्माच्या दृष्टीने की क्रिया केल्यामुळे प्राणायाम साध्य होणार, आणि प्राणायाम साध्य केला की ध्यान साध्य होते. हे तर महर्षी पतंजलीने सांगितलेलं आहे प्राणायामाच्या संदर्भात. तर आजच्या जगाचा जर आपण विचार केला, मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे, लोकांना कफाचे विकार आहे, ऍसिडिटी आहे, अनेक गोष्टी आहेत. या सगळ्यापासून एक उपचार म्हणून सुटका करण्याकरता सुद्धा या क्रिया फार आवश्यक आहे. आजच्या जगामध्ये आम्हाला सामान्य माणसाची गरज लक्षात येते. तर मी सांगितलं तुम्हाला की घेरणी संहिता इथं हठप्रतिक्रियेमध्ये चतुरंग योग सांगितलेला आहे की आसन, कुंभक, मुद्रा आणि नादानुसंधान. कुंभक म्हणजे प्राणायाम. त्या प्राणायामामध्ये द्वितीयोपदेशामध्ये त्यांनी क्रियेचा पण उल्लेख केला की प्राणायामाची तयारी करण्याच्या दृष्टीनं शुद्धी क्रिया त्या अंगाने ते आहे. पण घेरणी संहितेमध्ये सप्तांग योग सांगितला आणि पहिलंच अंग षटकर्म म्हणजे घेरणी संहितेने एका अंगाचं काय म्हणतात स्टेटस दिलेलं आहे. षटकर्माला एवढं मोठं महत्व दिलेलं आहे या शुद्धी क्रियेला. आणि सर्वसामान्यपणे त्या करण्याकरता एकतर तज्ञ शिक्षकांची गरज असते आणि थोडीशी मनाची तयारी लागते. आणि या दोन्ही गोष्टींची कमतरता असल्यामुळे कदाचित हठयोगाच्या या अनेक अंगापैकीचं सगळ्यात जास्त बाजूला ढकललेलं जर अंग असेल तर हे अंग आहे. अनेक संस्था धजतच नाही शिकवायला किंवा करायला, कारण त्या दृष्टीने त्यांचा फोकस नाही, त्यांचा फोकस वेगळा असं नाही पण ठीक आहे. तर आमचे गुरुजी म्हणजे आमची संस्था योग विद्यानिकेतन, ज्याचे संस्थापक पद्मश्री स्वर्गीय सदाशिव निंबाळकर गुरुजी, ज्यांचं 1-2 वर्षापूर्वी 96व्या वर्षी वयाच्या ते जग सोडून गेले. आणि त्यांना 2004 मध्ये जेव्हा डॉक्टर अब्दुल कलाम प्रेसिडेंट होते या देशाचे, त्यावेळी त्यांना पद्मश्री मिळाली होती. आणि ते स्वामी कोयरानंदांचे पटशिष्य आहे. आणि जोपर्यंत ते कॅबिनेटमध्ये होते तोपर्यंत या षटक्रिया शुद्धिक्रिया विभागाचे ते प्रमुख होते. त्यामुळे साहजिकच जेव्हा त्यांनी योग विद्यानिकेतन स्थापना केली कुठंतरी या क्रियावरती त्यांनी जास्त जोर दिला. त्यामुळे आमच्याकडे जर योग शिक्षक प्रशिक्षण करायचं असेल तर त्याला क्रिया मध्ये पास व्हावं लागतं. सांगण्याचा उद्देश असा की वरवर वाटायला क्रिया जरा कठीण वाटतात, पण योग्य मार्गदर्शनाखाली तर त्याची क्रिया त्या कठीण नाही. योगामध्ये खरं काही कठीण नाही. म्हणजे आसनाबद्दल सांगायचं झालं की आसानी से होता है वही आसन आहे. आणि म्हणून योग्य मार्गदर्शनाखाली जर शिकल्या
तर त्या सोप्या आहेत. आपण करू आता आपलं काय आता वर्कशॉप नाही, प्रतिसाद नाही, लगेच डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं आपण तुम्हाला बाहेर घेऊन ते या करायचं नाही आहे. पण कुठं तरी मनाची तयारी त्या बघितल्या ते कसं सोप्या आहे त्या बघितल्यावर आपल्याला जाणवलं. तर घेरंड समितीने पुढं त्याचे जे डिव्हिजन सब डिव्हिजन झाले एकूण 23 क्रियांचा उल्लेख त्यांच्या त्या ग्रंथामध्ये केलेला आहे. डिव्हिजन सब डिव्हिजन त्यापैकी साधारण 12-14 अशा प्रकारच्या क्रिया आपण त्याच्यामध्ये पण थोडे व्हेरिएशन्स असतील. आज आपण बघणार आहोत महत्वाचे. एकूण आजच्या काळामध्ये साधारण त्या 23च्या साधारण 40 झालेले आहेत. त्याचं कारण असं, जलनेती हा प्रकार ग्रंथामध्ये नाही आहे, रबर नेती, व्यसन नेती हा प्रकार ग्रंथामध्ये नाही आहे. तो आज मुख्यत्वे केला जातो. ज्या संस्थांमध्ये बाकी काही क्रिया केल्या जात नाही तिथं जलनेती आणि रबर नेती हमखास केली जाते. पण या दोनही क्रिया मूळ ग्रंथातल्या नाही आहेत, पारंपरिक नाही आहेत. तर आधुनिक काळामध्ये त्याची गरज निर्माण झाली. सहजपणे एखादा रुग्ण आहे, त्याला त्रास आहे सर्दीचा आणि लगेच त्याचा सर्दीचा त्रास जर कमी करायचा असेल ते सिस्टम वगैरे शिकवणं ते तंत्र मास्टरी करायला थोडा दिवस जातील त्याला. आणि मग लगेच जलनेती कोणी करू शकतो नागपूर बंद नसेल. एका नागपुडीत ते पात्र घेतलं की दुसऱ्या नागपुडीतून सहजपणे पाणी येतं. आणि त्यामुळे रबर सूत्र आहे मला सूत्र त्याचं घर्षण नवीन शिकणाऱ्याला जरा कठीण आहे. त्यामुळे रबर अतिशय मऊ आहे, स्लिपरी आहे. त्यामुळे रबर नेती करणं नवीन शिकणाऱ्याला सोपं जातं नवीन साधका. त्यामुळे त्या नवीन निर्माण झाल्या. अलीकडच्या काळामध्ये गेल्या 100-125 वर्षामध्ये जेव्हा योग आश्रमातून समाजामध्ये आला, घराघरात आला, सामान्य माणसाकडे आला, त्यावेळेला अशा प्रकारचे बदल होऊ लागले. असं करून साधारण त्याची संख्या 40 वगैरे आहे. संधिचालन क्रियांचा जर अंतर्भाव आपण त्याच्यामध्ये केला तर ही संख्या मला वाटतं 200 काय जास्त होईल. ज्याला आजकाल सूक्ष्म व्यायाम वगैरे होतात. पण गुरुजी आमचे म्हणजे निंबाळकर गुरुजी नेहमी व्यायाम या शब्दावर त्यांचा आक्षेप होते. व्यायाम म्हणजे ते डोक्यात काहीतरी वेगळं असतं. त्यामुळे व्यायाम आणि योग व्यायाम नाही आहे. मग योगाचं कुठलं व्यायाम या अर्थात या शिक्षकाखाली नसावं याबद्दल ते ठाम होते. त्यामुळे आजही इंडियन योग असोसिएशन तरी सूक्ष्म व्यायाम हा शब्द किंवा सगळ्या बहुतेक संस्थांनी जरी तो स्वीकारलेला असला तरी त्यांना आक्षेप होता. व्यायाम म्हणू नका, त्याला संधी चालन क्रिया म्हणा. आणि हा एखादी योगी शब्द आहे, संधींचं चालन होतं. ते वामक नाही आहे. योग मध्ये वामक करायला काय स्पोर्ट्स नाही आहे किंवा जिमचा एक्सरसाइज नाही किंवा नृत्यही नाही किंवा आपलं मार्शल आर्टही नाही. त्या सगळ्यामध्ये वामक आवश्यक असतं. तिथं झटके देतात. योग मध्ये तसं नाही. त्या योग मध्ये वामपेक्षा फुल डाऊन असतं. म्हणजे रिलॅक्सेशन, इनिशियल रिलॅक्सेशन फिजिकल अँड मेंटल असो हा वेगळा विषय आहे. सांगायचं म्हणजे संधिचालन क्रियांचाही अंतर्भाव आताच्या काळामध्ये जर या क्रियांचं थोडं एक्सटेन्शन करायचं पण करू शकतो. अधिक वेळ न घेता हळूहळू एक एक क्रिया आपण बघायला घेऊया. या क्रिया आपण एक नेती म्हटलं की सगळे नेती घ्यायचे असं झालं पाहिजे असं काही नाही. धोती म्हटलं की सगळ्या प्रकारच्या धोती एकानंतर घ्यावं असं व्हायला पाहिजे अशी काय गरज नाही. तर आपल्या कमीत कमी वेळामध्ये त्या बघण्याच्या सोयीच्या दृष्टीने आपण सगळं थोडंफार ते पुढं मागं करू. तसं तुम्ही जलनेती अतिशय लोकप्रिय आहे. एक नंबर क्रमांक आहे. तर हे आपल्याला दिसतं जे काय उपकरणं वापरली जातात ती स्टेरल आहे. म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये 1-1.5 मिनिट ठेवलं जातं आणि जे पाणी वापरतात ते थोडं कोमट आणि किंचित मीठ असतं. म्हणजे आपल्याला अश्रू एवढे खारट थोडी आपण पुढे पाहतो, कारण आपलं रक्त थोडंसं खारट असतं. उजव्या नाकातून घेतलं की त्या डाव्या नाकातून त्याची धार लागते. ती संपेपर्यंत आपण चालू ठेवायचं. आणि ही प्रक्रिया दुसऱ्या बाजूला आपण करता. तर वेळ वाचवण्याकरता मी ती 2 नंबर स्लाइड दाखवू नका असं सांगतो. जी डाव्या नागपुडीतून जलनेती आहे. जलनेती करणं सोपं आहे. तर आता मी म्हणालो नागपुडी जर बंद नसेल, एका हातात तुम्हाला पोट झालं का हमखास दुसऱ्या नाकातून पाणी येईल. का विशेष त्याच्यावर त्याला काय तंत्र वगैरे शिकलं पाहिजे असं नाही.
काय सर्दी झाल्यासारखं वाटलं वगैरे, आणि म्हणून ते अडकलेलं पाणी बाहेर काढणं फार आवश्यक आहे. त्याला आफ्टर क्रिया म्हणतात. आणि वेगवेगळ्या प्रकारचे तंत्र त्याच्यात आहेत, वेगवेगळ्या लोकांनी विकसित केले. सारे 4-5 प्रकारचे तंत्र पटापट बघून घेऊया. तर 3 नंबरची स्लाइड आहे. ही पहिली क्रिया आहे, अतिशय प्रभावी आहे. साधारण 80% किंवा 80% जास्तच पाणी एकाच क्रियेने निघून जातं, एवढी ती प्रभावी क्रिया. कधी ती प्रथम करा. नाव नाही त्या क्रियेला, म्हणजे देता येतं नाव साहेब गोमन नाव नाही क्रियेला. आता तुम्ही माझ्या वेळेत धन्यवाद. एकच मला सांगायचं की वेगवेगळ्या क्रिया आहेत, त्यातली पहिली नेती मधली जलनेती दाखवली. आता हे आफ्टर क्रिया, पाणी जे अडकतं ते काढण्याकरता आहे क्रिया. तर पहिली क्रिया आपण बघितली की वाकून असं वाकडं केलं जातं. तर दुसरी क्रिया उडियान बंद आहे. 5 नंबर नाही 4 नंबर ठीक आहे ठीक आहे. त्याच्यानंतर या तरी 4 नंबर 5 नंबर कपाल ही कपाल त्याच्या बंद करायला पुढे 6 नंबर हस्तपार्श्वासन हस्तपादासन असं मागं गेलं की ते खराट पाणी आत येतं. पिऊन घ्यायचं तो काय घेऊन घ्यायचं म्हणजे तोंडात दिलं म्हणून काय मिळत आणि पुढे आहे मग ते बाहेर पडतात. पूर्णपणे असं मानधन शांती करते तर ते बाहेर पडतं आणि तिथे आपल्याला स्ट्रोक देता येतात कपालभातीसारखे किंवा श्वसनमाशुकीसारखे. मग ते आपण एक नक्कीच पकडायला त्याला ते जे स्प्रे येतं. त्यानंतर शेवटची ही घरी शेवटची 5 माझ्या ए आणि बी आहे तिथं पण तसंच आहे. म्हणजे थोडं बॅकवर्ड बेंडिंग आहे, दुसरं फॉरवर्ड बेंडिंग आहे. म्हणजे बॅकवर्ड बेंडिंग गेल्यावर तिथे पाणी आत येऊ शकतं अडकलेलं, ते तुम्ही कशात येतं टू शकतात करू शकता. दुसरा प्रकार उलटा आहे, मांजराचं ए म्हणतात त्याला, तिथं पण स्ट्रोक देता येतात. आणि पुढचा प्रकार मांजराचं बी आहे, एक असंच आहे. हे नेमकं विरुद्ध आहे, आपण बरेच जण करत असं आहे. आणि मग त्याच्यामध्ये पण स्ट्रोक देतात, बस बंद करा, लगेच रबर नाही. मी मग अशी म्हणालो की मुळात सूत्र आहे ग्रंथामध्ये, पण अलीकडे रबर हा विषय थोडासा विसरणारा स्लिपरी आणि तसा बहुमुख पदार्थ आहे. त्यामुळे नवीन शिकणाऱ्याला ते फार सोपं जातं. उजव्या नागपुरीतून आपण जे घशात येतं आणि घशातून त्याला असं पकडून मस्तपैकी त्याचा मसाज दिला जातो आपल्या ग्लुकोजन मेम्ब्रेनला, आणि मग तोंडातून काढून तीच प्रक्रिया दुसऱ्या नागपुरीतून केली जाते. तर ते पण आपण 9 नंबर त्याच्यात एकच आहे, बंद करा लक्षात. शेवटी तोंडातून काढायचं. आता सूत्राकडे बघू. हे मूळ आहे क्रिया, ते सूत असतं आणि एक कॉटन थ्रेड असतात, ते त्याचं घर्षण असल्यामुळे ते थोडंसं सुरुवातीला नवीन शिकण्याला कठीण वाटतं. पण त्याच्यात ॲडव्हान्टेज अशी आहे की सूत असल्यामुळे ते विषद्रव्य आत शोषून घेतं. ते रबरमध्ये होणार नाही, मसाज मिळतो पण विषद्रव्य शोषून घेण्याचं आम्ही सुद्धा होतो. तर ते सुधरण्याची मुळात. त्याच्यानंतर बेसन नेते, हे आता रबरनेच आपण करणार आहोत. तर आपल्या नागपुड्या ज्या आहेत 2 त्या पुढून आहेत, उजवी नागपुडी डावी नागपुडीमध्ये एक सेप्टम आहे, पण हा सेप्टम पुढं नाही आहे, पुढं तो कसे एकच आहे. म्हणजे त्याची त्या सेप्टमची जी मागची बाजू आहे त्याला विशेषतः घर्षण देण्याकरता हे बेसन नेतीचं प्रयोजन केलेलं आहे. कारण केवळ नागपुडीमध्ये जी ग्लुकोजन मेम्ब्रेन आहे आपली त्याला घर्षण होतं रबर नेतीमुळे, नेतीमुळे. पण या बेसन नेतीमुळे सेप्टमच्या मागे घर्षण होतं. दोन्ही नागपुडीतून 2 टोकं घेतली जातात, ती तोंडातून बाहेर जोडतात आणि मग ते आत घेतलं जातं. त्याला असं फिरवलं की ते जोडलेले लोक सेप्टम क्रॉस करून, म्हणजे रेल्वे ब्रिज क्रॉस करून ईस्ट टू वेस्ट तसं ते बाहेर येतं. आणि मग त्याला परत डिस्कनेक्ट केलं तर मग लाल लाल 2 मिशी अशी होतात आणि मग त्याला या प्रकारापासून
आपण 180 अंशामध्ये शिकले तर याला बेसन देते असं पहिला घोडाया बेसन घालतात त्याच्यामध्ये स्वतः काय विषय शेवटी 5 वेळा अशा प्रकारचं झाल्यावर कुठल्या तरी एका नाटकीचं म्हणून होते चौकशी काढायचं. आता कपालभाती म्हणजे श्लोक सगळ्यांना माहिती आहे, एक्सेलेशन ऍक्टिंग इनहेलेशन. पण छाती फिक्स म्हणजे खोल श्वास दाब घेऊन छाती फिरून खांदे वळून त्यांना फिक्स करून केवळ ॲब्डोमिनल म्हणजे उदर पटाली श्वासन आणि त्याचे स्ट्रोक देणं अशी एक परंपरा आहे. काही संस्थांमध्ये छाती खालतीच असते. काय वेगवेगळ्या काळी जसं म्हणालो वेगवेगळ्या परंपरा असतात. कुठली परंपरा वाईट आहे बरी आहे असं काही नाही आहे. वेगवेगळ्या परंपरा आहेत, त्या स्वतंत्र परंपरा आहेत. तर इथं साधारण 100, 120, 150 वगैरे श्लोक आणि हे जेवढं गतिमान आपल्याला देता येईल तेवढे द्यायचे असतात. आणि या सगळ्यामध्ये शेवटी आपल्या या श्वसन मार्गाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तर रबरनेती जलनेती या सगळ्यांचे लाभ त्याच प्रकारचे असतात. म्हणजे डोळ्याला पण ते चांगलं. त्यानंतर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सायनसायटिस वगैरे जे काही ॲलर्जी फिनॉमिना असतात, दमा, ब्रोंकायटिस, बरोबर सर्दी होते, ॲलर्जी म्हणतो, हे सगळं बरं व्हायला मदत होत असते. कपालभाती त्या कपाल अर्थात आपल्या सगळ्याला माहीत आहे की कपाल म्हणजे त्या काळी केवळ आजचं कपाळ नाही आपलं मराठी, तर सबंध सुकल या अवधी कपाल हा शब्द त्यावेळी वापरला जायचा. आणि आपल्या सगळ्या पोकळ्या म्हणजे सायनसेस साफ झाल्यामुळे चेहऱ्यावर एकच तेज येतं, त्यामुळे कपालभाती असं त्याचं नाव आहे वगैरे सांगितलं जातं. ठीक आहे, पण एकूण फुफ्फुसापासून सगळंच बंदच आपली श्वसन संस्था आहे अतिशय सक्षम होते वगैरे त्याचे भरपूर लाभ आहेत. आणि परत पोटाची चरबी कमी व्हायला किंवा पोटांतर्गत अवयव त्यांना ज्या प्रकारे मसाज मिळतो त्यामुळे त्या सगळ्यांचं कार्य सुधारतं, त्यांच्याशी संबंधित विकार बरे व्हायला मदत होतात. सर्वसामान्यपणे आमच्या मनामध्ये जी कपालभाती आहे ती ही कपालभाती आता आपण बघितलेली, पण घेरडे संहितेने त्याला वातकर्म कपालभाती असं म्हटलं. आणि पुढं जलकर्म कपालभाती नावाचं दुसरं त्याचं म्हणजे कपालभातीचे 2 विभाग त्यांनी केले, वातकर्म कपालभाती, जलकर्म कपालभाती. वातकर्म कपालभाती म्हणजे जी कपालभाती आपल्याला वात म्हणजे वायू हवेच्या आपण बघितलं पंचमहाभूत नाही काय, वायूच्या माध्यमातून ते साफ केलं की त्याला वातकर्म कपालभाती म्हणावं. आणि ते जर जलाच्या माध्यमातून केलं की त्याला जलकर्म कपालभाती म्हणायचं. त्याच्यामध्ये 2 आहे. तोंडातून पाणी घेऊन जर नाकातून काढलं त्याला शीतक्रम समजला, कारण ते करत असा म्हणजे हा नेझोफेरिंक्स अगदी 90% बंद केला जातो. ते त्याचं हार्ट आहे त्या दंतात आणि तेव्हा ते शीत तो आवाज शीत असा आहे हा शीत, त्यावर ते शीतक्रम तोंडात पाणी घ्यायचं आणि त्या नाकातून बाहेर येतं. हे एवढं सोपं नाही म्हणून जलनेती केली जाते. हे जर केलं तर जलनेती किती पेड कोविडच्या वेळेला डॉक्टर केळकरांनी, आता डॉक्टर असल्यामुळे फार आता ती व्हायरल झाली, त्यांची जलनेती बद्दल त्यांनी सांगितलं. पण जलनेती काहीच नाही, हा बाप नाही, बापाचा बाप आहे. विक्रम कसा शब्द बाप पडतो बघा, ती बारीक धार होती जलनेतीची, किती मोठ्या प्रमाणात ते सगळं धुवून जाईल. व्हायरल लोड विचार करायचा तर व्हायरल लोड कसा कमी होईल आणि हे सगळे जे काय आहे त्याच्या फार फलातले जात नाही, कारण शेवटी तिथले मज्जातंतू वगैरे असतात त्या सगळ्यांचा तिचा संबंध आहे. कुठलाच योग प्रकारचा तुम्ही काल म्हणाल केवळ शारीरिक नसतो, क्रियादेव वाटतं आपल्याला की शरीर साफ होतं, नाड्या साफ होतात, मनाशीही त्याचा संबंध आहे. त्याला आपण सेंट्रल इफेक्ट म्हणतो, लोकल इफेक्ट असतो, स्थानिक परिणाम, एक सहपरिणाम असतो को इफेक्ट, असोसिएटेड इफेक्ट, आणि तिसरा केंद्रीय परिणाम असतो, तो अतिशय ठोस असतो. मन किंवा त्याच्याही पलीकडे, मन तरी आपल्याला कुठे घडतं पण मनाच्या पलीकडे आपण म्हणून त्याला अतिशय म्हणजे संतुलन असेल, इंटिग्रेशन असेल, कोऑर्डिनेशन असेल, जे काय किंवा रोगप्रतिकार शक्ती असेल, या गोष्टी किती सूक्ष्म आहेत नाही का, हिलिंग असेल, समजण्याचं कठीण आहे आपल्या बुद्धीला. तर एवढ्या सूक्ष्म स्तरावर त्याला सेंट्रल इफेक्ट म्हणतात किंवा केंद्रीय परिणाम म्हणतात. तर त्यानंतर दुसरा जो प्रकार युद्ध, युद्ध म्हणजे उलट, जे मराठीमध्ये शिकले त्यांना भूमिकेमध्ये माहिती आहे, विक्रम कोण नाही काय, अल्टरनेट अँगलला विक्रम कोण म्हणतात. पण नाकातून पाणी घेऊन जर ते तोंडातून बाहेर गेलं तर त्याला विक्रम असं म्हटलेलं आहे. आणि
तर ते नियंत्रण हवं, त्याला प्यायला द्यायचं नाही. हे करत असताना काही लोक श्वास घेतात, श्वास घ्यायचा नसतो, श्वास थांबवलेला आणि पाणी घेतले. हत्तीचं सोड फार लांब असतं, माणसाचं नाक फार छोटं असतं. जर त्या नाकाद्वारे जसं आपण शहाळ्याचं पाणी पितो आणि अर्थात तोंडात घेतो आपण, तसं ते नाकाने घेत आहे, तसं त्याचं तंत्र आहे. श्वास घेतला की ठसका लागेल, ते तंत्रच नाही. तर हे झाले विविध. मग जलनेतीने होणारा लाभ किती पटीने चित्रविक्रमने होणार मी सगळ्यांनी करा. आणि म्हणून मी तुम्हाला काल माझ्या कोविड बद्दल बोलत होतो, तर त्या कोविड काळामध्ये वमन आणि ही चित्रविक्रम क्रिया म्हणजे माझ्याकडे फार मोठं योगदान होतं. ठीक आहे, अवस्था होती. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण धोती म्हणजे धोणं, आणि ते मुख्यत्वे नाही, केवळ आपल्या पचन संस्थेशी संबंधित मुखापासून उदापर्यंत जो एलिमेंटरी कॅनल म्हणतो आपण, साधारण 32 फूट वगैरे लांब आहे. तर त्याच्यात परत त्यांनी सब डिव्हिजन केले. केवळ मुखाचा विचार केला, ओरल म्हणजे दंत धोती असं त्यांनी म्हटलं. त्याच्यामध्ये परत दंत धोती, दंतमूल धोती, जीवा धोती, जीवामूल धोती, कपाल रंध्र धोती, कर्ण रंध्र धोती वगैरे आहे. त्याच्या खोलात जायचं नाही. घशापासून जठरापर्यंत त्याला हृद धोती असं म्हणतात. हृदयाचा एक हृदय आहे, दुसरा स्टमक असा आहे. जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा वाटतं आपल्याला ऍसिडिटी असेल, आणि जेव्हा ऍसिडिटी होते त्यावेळेला भीती वाटते मला हार्ट अटॅक तर येत नाही, कारण आपल्या मेंदूला ते अवगत होत नाही हृदय कुठं आहे आणि जठर कुठं आहे. त्याची वेदना समजायची यंत्रणा दुर्दैवाने आपल्याकडे नाहीये. त्यामुळे आपण फसतो. हे असेल तर ते समजतो. आणि म्हणून दोघांनाही संस्कृतमध्ये हृद हा शब्द आहे, जठराला पण आणि हृदयाला पण. त्यामुळे जठरा अन्ननलिकेपासून, घशापासून अन्ननलिकेपासून जठरापर्यंत जी काही सफाई आहे त्याला म्हणायचं हृद होती. त्याच्यामध्ये एक आहे पहिलं वस्त्र म्हणजे कपडा. 11 फूट लांब, 22 फूट लांब, 33 फूट लांब कपड्याचं वर्णन गिरणमध्ये केलेलं आहे. तो कपडा खायचा असतो. खायचा म्हणजे गिळायचा, खायचा म्हणजे चावून त्याचा काय चौथा करायचा नसतो. कपडा वेडा नाही तो. आता एखादी व्यक्ती हे करायला गेली तर तो पेढा नाही किंवा भात नाही, त्याला लाथ मारेल. म्हणजे शरीराने मनाने लाथ मारणं म्हणजे काय, अस्वीकार करणं, बाहेर फेकून देणं, त्याला उलटी समजलं. तेव्हा सुरुवातीला उलटी, पण रोग मरे त्याला कोण रडेल. अशा प्रकारे आपले नर्व खेळबेटायचे होत असतात. आणि त्याच फेनॉमेनलचा आधार घेऊन या सगळ्या क्रिया केलेल्या आहेत. ट्राय अगेन बॉय, यू विल सक्सीड ॲट लास्ट. प्रयत्न आपण करत गेला, जरूर अभ्यास म्हणतात, त्याला साधनं म्हणतात. ते करत गेलं की हळूहळू ते सगळं बदलतं. शरीराचा जो प्रतिसाद आहे तो बदलतो आणि रिजेक्ट करण्याचं म्हणजे त्याला स्वीकार करतं आणि मस्तपैकी ते आत जातं. आणि जे सुती आहे कॉटन आहे त्यामुळे मस्तपैकी त्याला आत बसत नाही. ते असं मस्तपैकी त्याला त्या आपल्या त्वचेला काय करतं, असं घर्षण करतं, मसाज करतं मस्तपैकी. त्यामुळे सगळे आपली ग्रंथी उत्तेजित होतात किंवा कार्यक्षम होतात. तिथलं जे विष आहे म्हणजे कपडा जेव्हा बाहेर काढतो, पित्त जर असेल अक्षरशः कपडा पिवळा होतो. आणि जो दमेकर येतो एवढी ते चिकट असतं, पण दमेकऱ्यामध्ये तो जास्त चिकट म्हणजे अशा प्रकारे उपलब्ध जातो. असं म्हटलंय की अतिशय प्रेम करणारी बायको किंवा नवरा एकमेकांना जोडीदार हा एक वर घटस्फोट देऊ शकतो, पण दमा अस्थमा ज्याला म्हणतात तो त्या रुग्णाला घटस्फोट देणार नाही. त्याच्याबरोबर तो चितेवर धरेल एवढा तो चिवट असतो रोग. पण योग या अभ्यासामध्ये अशा प्रयोगशास्त्रामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी आहेत की केवळ वस्त्र एक म्हणत नाही. वस्त्र आहे, वमन आहे, काही आसन आहे, प्राणायाम आहे, सूर्यवेदन सारखा असे खूप गोष्टी आहेत. अर्थात आहार पण आहे त्याच्या जोडीला. हे सगळं केलं की दमा मुळापासून बरा होऊ शकतो. आधुनिक वैद्यशास्त्र मानणार काय पाहिजे, चिकाटी पाहिजे, संयम पाहिजे, सामर्थ्य पाहिजे चळवळीचे. जो कधी तयार जबाबदारी म्हणून ठेवली. त्यामुळे ते सगळा हा हिशेब असा तर घेतलं ना ते. आता ते वस्त्र पोटात घेतलं तर किती सहज आहे हे दाखवण्याकरता काही
आसन वगैरे करते लगेच ती स्लाइड किती नंबर हे आपण मोकळं करून टाकायचं. हा 18 नंबर काम करा. 18 आणि त्याच्यानंतर 19 म्हणजे ते प्रकरण संपून जाईल. 20 मिनिट आहे. तर एक साधक पोटात घेऊन हलासन करतात, त्याचं तोंड दिसत नाही. दुसरे साधक शीर्षासन करताय. पोटात काय आहे? 11 फूट. हे कशाला दाखवायचं की ते सहज आहे, म्हणजे तुम्ही आता जसे बसला तसेच तेही आहे हे दाखवण्यासाठी. बाकी काय वस्त्र घेतल्यावर तसं काही करायचं असतं नाही. उलट वस्त्र पोटातून नवरी करून तर ते अजून जास्त लाभकारक आहे असं आणि ठीक आहे काढून टाका. खंडगी ते करून त्याच प्रकारचं वस्त्र काढतात. आरामात काढता हळूहळू जसं येईल तसं जबरदस्त. कधी कधी अडकलं की त्याला ओढायचं नाही, फक्त रक्त येईल तिथं थांबायचं. कोणता घ्यायचा बरं काय मनाला डायव्हर्ट करायचं. अगदीच वाटलं तर एक बोट पाणी प्यायचं ते येतं. असं काही विषय घाबरायचं काही कारण नाही. लोक जे अडकलं ना एकदम घाबरतात आणि घाबरलं की मग सगळं बिघडतं आपलं सिस्टम आणि मग ते खरोखर अजून अडकलं. तुम्ही घाबरला तुम्ही रिलॅक्स आहात की ते बाहेर येतात काही विषय. आणि मग अशी मी सांगितलं की तसे कपडा एवढा होतो तुम्ही काय करता. 16 मग अशा आपण बघितलं वस्त्र खरं म्हणजे दंड प्रथम केला की चांगला अभ्यास होतो आणि मग वस्त्र करणं सोबत जातं नवीन शिकणार. कारण दंड काय असतो? प्रकार असतो. इथं वस्त्र उलटी आली की गेलं काय दंडाचं तसं नाही. भले उलटी आली जोपर्यंत तुम्ही पकडून ठेवतो तो बाहेर येणार नाही. म्हणून आम्ही नवीन शिकणार सांगतो या गिराकाला येऊ द्या उलटी. जोपर्यंत हात नाही होता ते आत राहणार आणि मग ते हळूहळू आपलं शरीर तयार होतं त्याला स्वीकारा. मग काय नाही मग उलटी वगैरे काय मग तुम्ही आता कसं दंड घेतलं तुम्ही बघितलं. इथं हे पाणी वर घेऊन थ्रू सायफॉनिक ऍक्शन म्हणतात. म्हणजे जरा एक बियांमध्ये केलं की दंडातला हवा जातो आणि मग पाणी वरून खाली येतं. पाणी पिणं म्हणायचं नाही काय पाणी पित नाही तुम्ही आता सामान्य श्वास घेता पण आपोआप वरून खाली त्याला तिथे सायफॉनिक ऍक्शन म्हणतात. आपण तुम्ही ते केरोसिन वगैरे काढण्याकरता ते तत्व वापरायचं ओढ हे सगळं आहे सायफॉनिक ऍक्शन. आणि मग दंडातूनच पाणी बाहेर काढायचं. पण खरं म्हणजे ग्रंथामध्ये जे वर्णन आहे प्रथम पाणी पिळा आणि मग बाहेर काढा असं सांगितलं. पण काय होतं नवीन शिकणाऱ्याला 4-5 ग्लास पाणी आत प्यायलं आणि दंड घालायला गेलं की लगेच उलटी होते. आणि म्हणून त्याला थोडा अभ्यास लागतो. जे मूळ ग्रंथामध्ये सांगितलं ते कोणी प्रकारचा हिंदी आता ते पाणी घेऊन काढतील तेव्हा तो व्हिडिओ समजेल. काढणार आहे फॉरवर्ड साधारण एक 6 ग्लास 7 ग्लास वगैरे पाणी देते जातात. तसं आपली किती शिक्षामध्ये असेल तर अशा प्रकारे पाणी बाहेर येतं. जर भरपूर आम्ल असेल आतमध्ये ऍसिड झालेलं असेल आता वमन बघणार तर इथं पण गळतं होतं तशा वेळी हे बरं आहे. दंड घेऊन परस्पर दंडात बाहेर आलं म्हणजे इथं ते जळणार नाही. नलिकेमध्ये कशामध्ये जे काय जठामध्ये आहे तेवढं. आता जे मूळ सांगितलंय मूळ जे ग्रंथामध्ये वर्णन केले
म्हणजे प्रथम पाणी घ्या आणि नंतर दंड क्रियाशील आहे. फक्त जसं मी म्हणणार होतो की नवीन साधकाला प्रथम पाणी प्यायलं की ते दंड घेणं जरा कठीण जातं. तो जरा तुम्ही घशात घेतलं की लगेच तो अर्थात हा दंड आज घुसवायचा नसतो ना, तर तो गिळायचा असतो. स्वीकार एक आपलं तत्वज्ञान आहे योगी शास्त्रात. स्वीकारत नाही म्हणून डिप्रेशन होतं. आपण परिस्थितीचा स्वीकार करत नाही म्हणून माणसं डिप्रेशन मध्ये जातात. हे तत्वज्ञान. आणि मी तुम्हाला केंद्रीय परिणाम म्हणालो, हा वस्त्र दंड हे केल्यामुळे आपण स्वीकारायला शिकतो, आपलं मन स्वीकारायला शिकतो. आता पाणी पिऊन आता ते लोक दंड ते थोडं फक्त आपण एक त्याच्यामध्ये कारंजी दाखवणार आहोत. या दंडकृतीच्या लाभाकरता कारंजी करण्याची गरज नसते, फक्त तुमच्या मनोरंजनाकरता ते दाखवणार किंवा किती दाबाने ते पाणी आतून बाहेर येतं याचं थोडं प्रात्यक्षिक दाखवण्याच्या दृष्टीनं ते केलं जातं. वमन धोती ही बऱ्याच ठिकाणी केली जाते. जसं जलनेती आणि रबरनेती, तसं वमन धोती हा प्रकार जलधोतीच्या नावाखाली वगैरे बऱ्याच ठिकाणी केला जातो. भरपूर पाणी प्यायचं, काय 5 ग्लास 6 ग्लास आपल्या जेवढं आपलं पिता आहे कंठस्थ त्याने बसलेलं आहे. कंठामध्ये ही म्हणजे आपोआप थोडंसं उलटीची एक भावना पण होते आणि मग 2-3 बोटं घालून असं थोडं खिजवलं की मस्तपैकी बाहेर पडतं. त्याच्यात बऱ्याच वेळेला काय होतं की असं एकदा बाहेर गेलं की लोकांना सवय नसते आम्ही शिकणार ते बघ तोंड वगैरे वाकडं करून असं आजूबाजूला बघतात, तोपर्यंत काय होतं ते पाणी खाली जातं. म्हणजे रेल्वेची बोगी असतात ना तसं पेरिस्टॅल्टिक मुवमेंट आत घेतं ना, तसंच रिव्हर्स पेरिस्टॅल्टिक तो स्टॉप मध्ये येतो. तेव्हा तुम्ही एक काटे लगेच तुम्ही तेवढ्या पुरतं पोट बाहेर काढून केलं पाहिजे. म्हणजे एका मिनिटात एक स्टॉप बाहेर येतात. तुम्ही मध्ये थांबलं हात वगैरे धुवायला कशाला असं सुचत आहे ना बोट तुमचं आणि पोट पटून मग कशाला धुवायचं मध्ये संपूर्ण क्रिया संपल्यावर पुढं करा आणि डोकं कशा पाण्याचा व्याग करतात मध्ये धुवून तर ते पटापट येतं. त्याचा वेळ लागत नाही बघा लगेच करतात. हे वमन इतर ते बरोबर ऍसिड असेल तर ते आंबट लागतं. केवळ पाचन संस्था नाही तर आपल्या श्वसन संस्थेची त्याचे अतिशय चांगले परिणाम होतात. की नाक चोंदलेलं असेल लगेच असेल नाक उघडे रात्रभर फार त्रास होता, तुम्ही वमन केलं सकाळी उठून त्या त्रासातला सप्ताह करते त्रास होता लगेच नाही पाहू केवळ वमन केलं एवढं ठीक आहे. याच्यात थोडेसे अजून पायऱ्या त्या ग्रंथामध्ये पण सांगितलं रागेकरणी गणिकरणी वगैरे आपण ड्रिंकिंग 22 नंबर लावा आहे ते पाणी पिणं 22 नंबर आहे. वाघाने तर असं वमन करायचं ठरवलं की त्याची कालपडत फाटतील नाही काय त्याच्या नखामुळे मग तो कसा भांगडीत पडत नाही. मांजरीला वगैरे बघितलं असेल कधी कधी गवत वगैरे करून उलटी करतात तर हा हे नियंत्रण आहे. म्हणजे आता पोटाची गरज नाही, जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही उलटी करू शकता ते नियंत्रण आहे. योग त्याच करता की शेवटी तुमच्या व्हॉलंटरी कंट्रोलवरून हळूहळू तुमच्या इनव्हॉलंटरी पार्ट्सवर तुमचा व्हॉलंटरी कंट्रोल येणं हे प्रकारचं देवाचा लाभ आहे. त्या प्रकारे व्याघ्र करणे म्हणतात काही क्रिया हिंदीमध्ये म्हणतात नियंत्रण बाकी काही नाही. आणखी त्याची पुढची पाहिजे म्हणजे जसं ग्रॅज्युएशन असतं पोस्ट ग्रॅज्युएशन असतं तसं गजकरणी नावाची क्रिया आहे. गज म्हणजे तुमच्या काही लोक वमन धोतीलाच तुमच्या क्रिया असं म्हणतात खरं म्हणजे तसं नाही. ते अजिबाच्या ग्रंथामध्ये वमन वेगळं सांगितलं, व्याघ्रकरणी वेगळी सांगितलं, गजकरणी वेगळी या सगळ्या 5 वृद्ध होती म्हणून सांगितले आहे. तेव्हा भरपूर पाणी पाहिजे पूर्वीच्या पेक्षा जास्त अशा क्षमता पाहिजे. आणि मग उन्हाळ्याने जसा हत्ती सोंडेने फवारा मारतो, आता माणसाला सोंड नाही आहे तो सोंडेचं पाणी बाहेर पडणार फरक आहे, हे पोटाचं पाणी आहे पण तसा तो फवारा दिसतो म्हणून त्याला गजकरणी म्हणतात.
पाणी तरी प्यायलेलं आहे, कारण इतकं वेळ जाऊ नये म्हणून केवळ 2 ग्लास दाखवण्याकरता पाणी पिलं जात आहे. बाकीचं पाणी घेतलेलं असतं. भक्तीचे दाखवायचं नाव वेगळे वेगळे असतं. हे तुम्ही का? हो. यापेक्षा दिल्लीमध्ये मी एक साधन बघितलं अतिशय म्हणजे हे काही नाही त्याला खरं म्हणलं पाहिजे असं एका समाज लोक अजून थोडंसं आता एमफिल वगैरे जाऊ पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आता एमफिलकडे वळूया गंगावतर आता हे सगळं गर्भामध्ये नाही आहे ते थोडं निंबाळकर गुरुजींनी आपलं थोडंसं एक्सटेन्शन तयार केलेलं आहे गंगावतरांमुळे दुसरं काही नाही जसं शंकराच्या जगेत गंगा येते तसं मागच्या बाजूला नियंत्रणाचा भाग ठीक आहे विशेष गंगावतरण 24 नंबर हो 24 तर हे फक्त ती गजकरणीच आहे ती पण ती मागच्या बाजूला त्याला गंगावतरण असं म्हटलंय गंगा आणि आता जलप्रपात काही प्रकार विकसित केला कारण ते कुठं नाही आहे म्हणजे एवढं नियंत्रण की हवं तेव्हा प्यायलेलं जसा नळ चालू करतो ना आपण नळ चालू बंद केला परत चालू केला असं नियंत्रण हे बघा तर याला जलप्रपात असं नाव गुरुजीने दिलं 26 मध्ये झाला आपण शेवटची जी 9वी नावाची क्रिया त्याच्याकडे वळतो आणि त्याची केस आहे बियाणामध्ये ऋणदाब निर्माण होतो ऋणदाबामध्ये तो पॉझिटिव्ह व्हेंटिलेशन हे गंधस्थ उडियान बंधन इथं मॉक इनहेलेशन म्हणतात श्वास सोडून श्वास न घेता छाती बोलवली जाते आपोआप पोटात जातं हे जर आपण त्याच्यानंतर दिसलाय 27 नंबर अर्धमुक्त दंडासन उडियान म्हणजे जी पारंपरिक स्थिती सांगितली आहे तर बंगालमध्ये सुद्धा केलं जातं ते बंद तेच आहे सगळा श्वास सोडून श्वास रोखून छाती फिरवायची म्हणजे ऋणदाब निर्माण होतो त्यानंतर त्याच्या 28 नंबर मध्यनवमी 2 स्नायू असतात तिथं उभे उजवा त्याला दक्षिण नळ म्हणतात आणि डावा त्याला वाम नळ म्हणतात हे दोन्ही तर असे वेगळे आयसोलेट झाले तिथे मध्यनवमी होती मध्यनवमी जरा गर्दी वगैरे जास्त असेल तर जरा जास्त मोठं वाटतं मग आपण त्याला गमतीनं नावला म्हणतो आता उजवी आणि डावी वेगवेगळी वाम दक्षिण करता येतं या 29 नंबर दक्षिण नंबर उडियामध्ये फक्त उजवी बाहेर आहे त्याच्यानंतर ते डावी बरोबर 30 नंबर वाम नंबर
बंद करा आणि 31 नंबरला हे मध्यनावरी संचालन हा परत प्रकार ग्रंथामध्ये नाही आहे. ते परत गुरुजीने निर्माण केलं की उद्यामधलं मध्यनवरी, उद्यामधलं मध्यनवरी असं करत राहिलं. वेळामध्ये आहे मध्यनवरी करायची सोडायची, मध्यनवरी करायची सोडायची, निवड करत आपण स्वाप होऊ शकतो उद्यानंतर. त्याला मध्यनवरी संचालन म्हणतात. म्हणजे मध्यनवरी उद्यानंद, मध्यनवरी उद्यानंद याच प्रकारे दक्षिण वाम असं करता येतं. जसं आर्मीमध्ये लेफ्ट राईट संचालन होतं मार्चिंग, तसं आहे वाम मध्य दक्षिण वाम संचालन. 31 नंबर नाही आता 4 गोष्टी आपण बघितल्या. उद्यानमध्ये सगळं आत, दक्षिणमध्ये पूर्व आहे, मध्यमध्ये दोन्ही आहेत आणि वाममध्ये डाव आहे. हे एकानंतर एक या दिशेने किंवा या दिशेने कुठल्याही दोघांमध्ये एक 12 पेक्षा कमी कालावधी असावा. त्याचं काय सांगितलं? दृष्टी सातत्य म्हणून आपण भौतिकशास्त्रामध्ये शिकलेलो आहोत. इल्युजन ऑफ विजन याला म्हणतात. किंवा रात्री जर अगरबत्ती अशी फिरवली काढून तर आपल्याला लाल चक्र दिसतं, ते नसतं, ते दिसतं आपल्याला इल्युजन. कारण एक 12 सेकंदापेक्षा कमी वेळामध्ये 2 वस्तू जर डोळ्यासमोर आल्या तर पहिल्याची प्रतिमा आणि दुसऱ्याची प्रतिमा यामध्ये आपला मेंदू फरक करू शकत नाही, तो कन्फ्युज होतो. त्याची जी काय क्षमता आहे त्या क्षमतेची मर्यादा आहे आणि त्यामुळे त्याला वाटतं जे काय असं वाटतं किंवा एका बाजूला पोपट आणि एका बाजूला पिंजरा असला म्हणजे वाटतं फिरवत जोरात त्याला एकदम वाटतं की पोपट पिंजऱ्यात आहे. तसं हे एकानंतर एक कारण ते नवली त्याला ही जी नवली हिरे आहे ती ही सगळी तयारी आहे. पहिला क्रॉप 33 नंबर वाम मध्य दक्षिण उडिया, वाम मध्य दक्षिण उडिया. जेवढं वेळ उडियामध्ये ठेवता येतं तेवढं क्षमता संपली बस उडियामध्ये सोडायचा. नेक्स्ट लास्ट पट 34 दक्षिण मध्य वाम उडिया, दक्षिण मध्य वाम उडिया हे शेवटची सांगतो आपण शेवटची आता हे प्रत्यक्ष ग्रंथामध्ये आहे की क्लॉकवाईज हे प्रत्यक्ष घटीवर प्रति घटीवर